आम्ही सगळे थांबलो आहे. आम्ही चाललो आहे शीतकडा वॉटरफॉलला. इथून जो तुम्हाला समोर दिसतोय माझ्या बॅकसाईडला तो हरिहर फोर्ट आहे. आत्ता आमचा जस्ट चहा आणि नाश्ता झाला आहे. आता इथून सगळे चालू शीतकडा वॉटरफॉलला. इथून एक 1.5 तासचा ट्रेक आहे, जंगल ट्रेक. सो बघूया आता आजचा एक्सपिरियन्स कसा होतोय. फक्त प्रवास थोडा हेक्टिक होता कारण नाशिक पुण्यावरून जवळपास 6.5-7 तास लागले आम्हाला पोचायला. पण वर्थ इट असेल. होप सो. बाय बाय. तिथं तुम्ही धबधबा वॉटरफॉल आहे त्याच्यात तुम्ही एन्जॉय करा, पण पुढे जायची काही करू नका. आणि तिथं जरी उतरलात फक्त काही काही रॉक असे तिथं तुम्ही फोटोज वगैरे काढायच्या नादात सो मित्रांनो, आमचा प्रवास चालू होतोय टपावर बसून. त्या पायऱ्यांपासून आपल्याला तो मित्रांनो आता मी चाललोय शीतकड्याच्या बेस कॅम्पला, हरिहरच्या बेस कॅम्प पासून. इकडून 1-1.5 तासचा ट्रेक आहे जंगलामध्ये कडा वॉटरफॉल पर्यंत पोहोचण्यासाठी. बघूया कसा एक्सपिरियन्स होतोय. पावसाने धुकं फार आहे. हे आमचे कलिग सांगलीवरून. निकुंज ठक्कर. यस यस, सगळ्या करून आपण. मित्रांनो, तो एक फायदा असतो जेव्हा आपण ग्रुप टूर करतो, वेगवेगळे मित्र बनतात. तू इकडे हो. हा वाचला जरा एक सर जरा चालू आहे का? नाव काय? नमस्कार. कशा सगळे? आता आपण सह्याद्री संजीवनी सोबत शीतकडा वॉटरफॉल रॅफ्टिंग इव्हेंटला मस्तपैकी टपावर बसून जातो. एकदम फील यायला लागलेला, एकदम मस्त एकदम निसर्गाचा आस्वाद घेत एकदम चाललो. हे बघा आपल्याला पोलीस हे आहे का? बघून पोलीस संरक्षण मॅडम आहेत, पी आय मॅडम आहेत. अर्जुन कडकड करा. पाऊस कमी झाला आहे, पण जेव्हा तुम्ही सह्याद्रीमध्ये तुम्हाला पाऊस लागतोच. याची आतापर्यंत रेकॉर्ड आहे माझा. एकही ट्रेक हा विदाऊट पाऊस झालाच नाहीये. आणि धुक्यामध्ये फिरायला जी मजा येते ती काही वेगळीच आहे. गाडीवरच्या टपावर बसण्याचा माझा फर्स्ट टाइम अनुभव आहे. स्वतःहून बसण्याचा फर्स्ट टाइम. चालू छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर मित्रांनो, व्ह्यू बघा, व्ह्यू बाहेर पडलं पाहिजे एकदा तरी. डायमेन्शन काय आहे बघा. सो मित्रांनो, आमचा शीतकडाचा बेस कॅम्प आहे. इथे सगळ्या गाड्या लावतात आणि इथून चालू सुरुवात होती. असं कुठं काय स्टॉप करायचं ना. लाईनीवर बघा मोजन सर त्याला चल 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 8 10 11. इथून ट्रेकला सुरुवात होती. 25 जणांचा आमचा ग्रुप आहे. असे जवळपास 2 ते 3 ग्रुप आहेत. म्हणजे आज रॅफ्टिंगला बरीच गर्दी. आता आम्ही चालू केलं आहे. मी पोचू बेसला, म्हणजे शीतकडा वॉटरफॉल स्टार्टिंगला. रॅफ्टिंग करायला कमीत कमी 2 वाजतील सांगितलं. असं लेट्स सी आजचा
मित्रांनो आज धबधब्याला फ्लो खूप भारी आहे. तर नशीब चांगलं आहे की आज भरपूर रॅपलिंग करायला मिळणार. आम्हाला वाटलेलंच की आज धबधब्याला फ्लो चांगला असणार आहे, कारण 3-4 दिवस पाऊस मस्त पडतोय. रॅपलिंग करायला अजूनच मजा येईल. मला वाटलं की 1-1.5 तास लागेल यायला बेसला, पण आम्ही विदिन हाफ ॲन आवरमध्ये पोचलो. पण सरांनी फोटो काढला. हो भाई बाहेर ले ये. नाही मजा येते यांच्या खाली चल ना. यस अभी आपको क्या करना है, वाटर फॉल रैपलिंग के सबसे क्या रहता है वो सब मैं अभी बताऊंगा. सबसे पहले नहीं है 2500 kg के ऊपर की कैपेसिटी रहती है, और उसके बाद आएगा आपको एक हेलमेट दिया जाएगा. ये सब सर्टिफिकेशन हुआ तो मैं क्यों बता रहा हूँ. ओके ठीक है, उसको कुछ करना पड़ेगा. नहीं है ना, और देन इसको ऐसे छोड़ना नहीं है. आगे पहले क्या ना माझ्याकडे छोड़ अच्छा बैग टाईट ठेवायचं बरं का मयूर. जो आपला फेस अरे 2 नंबर नाही तोपर्यंत सावकाश. अनुभव. वाव
ट्रेक कंप्लीट केला आहे. म्हणजे वॉटर रॅपलिंग हा जो वॉटरफॉल दिसतो तुम्हाला, हा वॉटरफॉल फायनली मी रॅपलिंग करत खाली आलो. एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. थोडासा डेंजर होता मधला पॅच, कारण ज्या ठिकाणी तुमचे पाय पुरत नाही त्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते. आणि वॉटर रॅपलिंग फर्स्ट टाईम केलं, त्यामुळे अनुभव खूपच ग्रेट होता. थोडीशी भीती वाटली, पण हा अनुभव म्हणजे अनबिलिव्हेबल होता. आणि या ट्रेकर्स ग्रुपमार्फत आपल्याला हा चान्स भेटतो आपल्या मोठमोठ्या धबधब्यांच्या बेसला जायला आणि धबधबा अनुभवायला. त्याचं आपण आपले धबधबे फक्त जेव्हा फॅमिलीबरोबर येतो लांबूनच बघतो. त्यामुळे तुम्हाला जर आपल्या ॲडव्हेंचरच करायच्या असतील तर या ट्रेकर्स ग्रुपमार्फत या आणि आपला हा थरारक अनुभव तुम्ही अनुभवा. मी तुम्हाला रेकमेंड करतो की हे ट्रेक लाईफमध्ये एकदा तरी करा. खूप जणांना वाटलं की ठीक आहे वरून तर सोपा दिसतोय, पण जेव्हा खाली आले तेव्हा त्यांना ॲक्च्युअल त्याचा सिरियसनेस कळला. वॉटर रॅपलिंग हे सोपं नाही आहे. जेव्हा धो पाणी तुमच्या चेहऱ्यावर पडतं धबधब्याच्या मध्ये गेल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो, असं वाटतं कधी एकदा खाली पोचतोय. पण हे अनुभव घेतले पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कळत नाही की यात मजा काय असते. सगळ्या सेफ्टी असतात मेजर्स, त्यामुळे बिनधास्तपणे अशा ट्रेकला जात जावा, कारण सगळ्या सेफ्टी मेजर्स फॉलो केले जातात. खूप सारा टेक्निकल स्टाफ असतो बरोबर, तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नसती. तर या तुम्ही नक्की शीतकडा वॉटर रॅपलिंग नेक्स्ट मान्सूनमध्ये नक्की करा. हा मान्सूनमधला शेवटचा वॉटर रॅपलिंग होता, म्हणून आज गर्दी खूप होती. जवळपास 50 ते 60 मेंबर्स आहेत आज वॉटर रॅपलिंग करायला. 2 ते 3 ट्रेकर्स ग्रुप आलेले आहेत, सगळे त्यांचे ग्रुप घेऊन. त्यामुळे हा मान्सूनमधला ऑलमोस्ट शेवटचा वॉटर रॅपलिंग होता. आता काय केलं मित्रांनो, आत्ता इथं मधमाशाचं पोळं वर बाहेर आलेलं, त्यातल्या या लेडीला मधमाशा चावल्या पूर्ण इथं हाताला पायाला सगळीकडे. नेमके आमच्या इथे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे पूर्ण किट अवेलेबल आहे आणि लगेच इंजेक्शन्स टॅबलेट सगळं देऊन त्यांना ओके केलं. तर डॉक्टर जर ग्रुपमध्ये असेल तर हा एक फायदा असतो, मला लगेच ट्रीटमेंट मिळते आणि लगेच बरं वाटतं जर काही असा इन्सिडेंट घडला तर चेकिंग करताना. त्यामुळे या गोष्टी काळजी घ्या. आम्ही लागलो आमच्या परतीच्या प्रवासाला. आमचा अर्धा ग्रुप वर पण मधमाशाच्या पोळ्यांनी अटॅक केले त्यांच्यावर, त्यामुळे सध्या एवढा आमचा खाली ग्रुप होता. आम्ही सगळे आता चालू आहे बेस कॅम्पवर. एका मुलीवर मधमाशाने अटॅक केलं, पूर्ण चेहरा लाल पूर्ण झाला आहे, हात पाय सगळे सुजले. असा प्रॉब्लेम होतो.
वेलकम टू माय व्लॉग. हा जो टप्पा आहे ना त्यामध्येच एक मोठा खड्डा आहे आणि तो मोठा खड्डा जो त्यामुळे थोडा डेंजर आहे आता. व्हेरी गुड व्हेरी गुड. तो मित्रांनो जेवढा लाकी कडा जी असेल तेवढा नाही आहे. धबधबा आहे तर त्या सेक्शनला दगडी वगैरे खूप स्लिपरी झाली असते, खूप स्लिपरी. म्हणजे माणूस पण दगडावर उभा राहिला असेल तरी घसरतोय. त्या ट्रेकला या, एकटे येऊ नका. अराउंड 8 वाजलेला ना शोधायला. त्यात एक मुलगा नाही मुली असं झालं. फोटोसाठी थांबला. जर तुम्ही ग्रुपनी इन्सिडेंट नसता रात्री 8पर्यंत होतो. 4-5 वाजता शोधण्यात आले आणि त्यांना घरी पोहोचायला जवळपास 2-3 फोटो काढून मोकळे व्हा. कंटिन्यू फोटो काढून बसला प्रत्येक ठिकाणी. आपलं सध्या यांचं 12 वर्षातून एकदम मोठं मस्त वाटत. हा बिझी करते आता. एवढे रिव्हर क्रॉसिंग आहे की एक रिव्हर क्रॉसिंग संपली. आपल्याला वाटतो ठीक आता पडलो नाही, वाचलो. लगेच दुसरी रिव्हर क्रॉसिंग आहे ती. मध्ये मध्ये येतात आणि परत आता त्याला कोण आमच्या ग्रुपचे धाडसी कार्यकर्ते मित्रांनो. आम्ही आता वर आलोय शीतकड्याच्या टोकाला. 2 तासचा ट्रेक केलाय. खूप हेक्टिक झाले. सगळे कपडे ओले चिंब झालेत. शूज एकदम हेवी झालेत. सॅक ओली झाली आहे त्यामुळे खूप दम लागला. तुमचं नाव काय? मनोज म्हणून हे गाववाले काका आहेत. त्यांनी आम्हाला वर बेसपर्यंत पोहोचवले. आम्ही सगळे ट्रेकिंग शूज घालून चढतोय तरी इतके वेळ पडतोय. आणि या काकांनी बघा काय घातलंय. पॅरेगॉनची स्लीपर आहे. पॅरेगॉनच्या स्लीपरनी त्यांनी अख्खा शीतकडा ट्रेक केलाय. एकदाही पडले नाही, दमले नाही. आणि आम्ही सगळे शहरातली लोक सगळं नकली खाऊन नुसते आम्ही फिट मानतो पण ऍक्च्युली फिट नसतो. जस्ट विचार करा. हे बघा निवांतपणे त्यांनी शीतकडा ट्रेक केलाय. एकदाही पडले नाही, घसरले नाही. आणि आम्ही सगळे इतके वेळा पडलोय. मित्रांनो ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला थोडं हेक्टिक झालाच कारण सगळं हेवी झालं आज. एवढं भिजलो पाण्यामध्ये आणि भिजल्यावर परत चढायचं
थोडं अवघड जातं, पण ठीक आहे. शीतकडा मला एक्सपिरियन्स करायचं होतं, मस्त एक्सपिरियन्स केले आज. नुसतं रॅपलिंग इझी असतं, वॉटर रॅपलिंग टफ असतं, कारण जेव्हा पाणी पडतं तोंडावर फुल फोर्सनी तेव्हा आपण पूर्णपणे बिथरतो, काही कळत नाही आपण काय करतोय, कुठं चाललो आहे. त्यामुळे वॉटर रॅपलिंग हा एक टफ टास्क होता, सो कंप्लीट केला आहे. बकेट लिस्टमधलं अजून एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली आहे. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण एक नवीन ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी घेऊन येऊ तुमच्यासाठी, आणि हा माझा व्हिडिओ लगेच तुमच्या भेटीस येईल. सो वेट अँड वॉच. अँड माझ्या चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक्स करा. तुमचा प्रतिसाद मला खूप मस्त मिळतो आहे, असाच तुमचा रिस्पॉन्स माझ्या चॅनलला कायम राहू दे. सो या हॅपी नोटवर मी तुमची विदा घेतो. सायनिंग ऑफ. टाटा, बाय बाय.